कसे आहात सगळे? आजचा आपला होपोनोपोनो 30 डेज चॅलेंज मधला 23वा दिवस आहे आणि आजचा टॉपिक आपला आहे मेनोपॉज. हो, हा सगळ्या स्त्रियांचा खूप जवळचा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि प्रत्येक स्त्रीच्या मागे जे जे तिच्या घरचे आहेत त्यांच्या सुद्धा. कारण की त्या फेजमधनं जेव्हा ती एक फक्त स्त्री जत नसते, तर तिच्यासोबत तिचा परिवारही सफर करत असतो. कारण की अशा अवस्थेमध्ये त्या स्त्रियाच्या शरीरामध्ये मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ खूप चेंजेस होत असतात आणि तिला स्वतःला कळत नसतं की आपण कुठल्या फेजमधनं चाललोय. आणि तिची जेव्हा चिडचिड होते, तिची जेव्हा तब्येत खालावते, तिला जेव्हा काही सुधरत नाही, त्यावेळेस घरच्यांना वाटतं की अरे नक्कीच तिच्यासोबत काहीतरी वेगळं घडतंय. आणि तेव्हा घरचे जागे होतात आणि तेव्हा मग त्या स्त्रीला दवाखान्यामध्ये न्या किंवा कोणाला कन्सल्ट करा असं होतं. पण मी पुन्हा एकदा सांगते की आपल्या घरातली स्त्री, आई, बहीण जे कोणी असेल, त्यांची ह्या काळामध्ये काळजी घेणं ही तुमची पहिली जबाबदारी आहे. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुमच्या घरातल्या एखाद्या स्त्रीला मेनोपॉज सुरू होत आहे, त्यावेळेस तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेतलाच पाहिजे. कारण की अशा सिच्युएशनमध्ये त्या स्त्रीचे हार्मोन्स चेंज होतात आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या फेजमधनं तिला जावं लागतं. आता तुम्ही म्हणताल हे मेनोपॉज काय आहे? खूप स्त्रियांना किंवा आता जो व्हिडिओ माझा हा बघतो, बऱ्याच लोकांना माहिती असेल आणि बऱ्याच लोकांना माहिती नसेल. तर मेनोपॉज म्हणजे जेव्हा एखादी स्त्रीची पाळी जायच्या मार्गावर असते, त्यावेळेस स्त्रियांना हा त्रास होतो. कोणाकोणाला वजन वाढतं, कोणाकोणाला अस्वस्थ होतं, नुसतं चिडचिड होते, नुसतं रडायला येतं, गप्प राहावंसं वाटतं, काही चांगलं वाटत नाही, कुणाशी बोलणंही चांगलं वाटत नाही. अशा फेजमध्ये स्त्रिया स्वतःला खूप एकटं समजतात. हार्मोन्सचे बदल आहेत हे आणि ह्यानी हे सगळं होणार. अशा वेळेस तिला आधाराची गरज असते, मानसिक आधाराची गरज असते. तिच्याशी बोललं पाहिजे तुम्ही लोकांनी. ती एकटी राहते म्हणून तिला एकटीला नाही सोडायचं. अजिबात एकटीला सोडू नका. त्या स्त्रीला त्या काळामध्ये तिला जे जे आवडतं ते करायला भाग पाडा. तिला फिरायला न्या, तिला मूव्हीला न्या, तिला गाणी ऐकवा, तिच्याशी गप्पा मारा, तिला बोलतं करा, तिला एकटं राहू देऊ नका. लक्षात घ्या, हा अत्यंत नाजूक काळ असतो आणि हीच खरी वेळ आहे की तुम्ही सगळे तिचे आहात हे दाखवण्याची. डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टर सांगतात की अशा वेळेस काय केलं पाहिजे. पण आता तुम्ही म्हणताल की होपोनोपोनो याच्यावर कसं काम करतं? तर मी तुम्हाला सांगते होपोनोपोनो याच्यावर कसं काम करतं. होपोनोपोनो म्हणजे आपण जे आंतरिक मनाने दुःखी झालेलो असतो, बरोबर आहे, किंवा एका जागी थांबलेला असतो, तो होपोनोपोनो प्रार्थना आपल्याला त्या स्टेजमधनं बाहेर काढते. या प्रार्थनेमध्ये आपण सगळी जबाबदारी स्वतः घेतो की जे काही घडतंय, जे घडत आहे, जे घडणार आहे त्याला मीच जबाबदार आहे. आणि या सगळ्यांची जबाबदारी मी जेव्हा घेते, त्यावेळेस माझं मन हलकं होतं, माझं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. त्यामुळं होपोनोपोनो जेव्हा तुम्ही म्हणाल, ही प्रार्थना म्हणाल, त्यावेळेस तुम्ही ह्यातनं बाहेर पडलेला आहात. जो काही त्रास होतोय तुम्हाला, त्यातनं बाहेर पडलेला आहात. या फिलिंगनी ते होपोनोपोनो प्रार्थना म्हणायची आहे. म्हणजे ती होपोनोपोनो प्रार्थना, तो जो आनंद आहे आणि ती जी समाधानाची भावना आहे की हो, मला जो त्रास होत होता, त्याची जबाबदारी मी स्वीकारलेली आहे आणि आता मला हलकं वाटतंय, मला बरं वाटतंय, मी या त्रासातून बाहेर पडलेली आहे. ही प्रार्थना विश्वपर्यंत पोहोचते आणि विश्व तुम्हाला त्या त्रासातून बाहेर काढतं. हे बघा, होपोनोपोनोसाठी तुम्हाला अगदी 10 ते 15 मिनिटं लागतात. पण हे 10 ते 15 मिनिटं तुमचे स्वतःचे असतात. त्यावेळेस तुम्ही ध्यान साधनेमध्ये असता. तुम्ही त्यावेळेस स्वतःच्या आनंदावर काम करता. लक्षात घ्या, ह्यामुळे तुम्हाला जबरदस्त फायदा होणार आहे. मनाची स्टेज बदलण्यासाठी होपोनोपोनो खूप भारीचं प्रमाणात काम करतं. तुम्ही करून बघा. तुम्ही 100% करा. तुम्हाला यातनं 1000% फायदाच होणार आहे. आणि ज्यांना खूप जास्त त्रास होतोय, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्या. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर तर उपयोगी पडतात, पण घरची लोकं जास्त उपयोगी पडतात. त्याच्यामुळे घरच्यांसाठी हा सल्ला आहे की आपल्या घरातल्या स्त्रीला अशा फेजमध्ये एकटं सोडू नका. जेवढी शक्य आहे तेवढी काळजी घ्या. भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या घरातल्या स्त्रीची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या आणि होपोनोपोनो प्रार्थना म्हणायला विसरू नका. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. 108 वेळा. ह्या फेजमध्ये 108 वेळा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.